गोल गरगरीत चविष्ट आणि तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारे म्हणजेच आपले बेसनाचे लाडू. चला तर बघूयात आपली रेसिपी. त्यासाठी आपण 3 वाटी बेसन घेतलेले आहे, 1.5 वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी तूप घेतलेले आहे. सर्वात आधी आपल्याला बेसन मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं कन्सिस्टन्सी बघून तूप आपल्याला ॲड करायचं आहे. आपण बघू शकतो आपण सुरुवातीला 3 चमचे तूप ॲड केलेलं आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला वर खाली हलवून घ्यायचं आहे. गॅस बारीकच ठेवला आहे आपण. याला गुठळं यायला हळूहळू सुरुवात झालेली आहे. त्या गुठळ्या देखील आपल्याला फोडायच्या आहेत आणि मिश्रण आपल्याला कन्सिस्टन्सीप्रमाणे हलवून घ्यायचं आहे. लागेल तसं तूप आपण ॲड करतो ह्याच्यामध्ये. बेसन पीठ हे आपल्याला जाड कढईमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आपण बघू शकतो आपलं बेसन पीठ छान भाजलं गेलेलं आहे. सुगंध देखील त्याला छान सुटला आहे आणि कलर देखील आला आहे. आपण आपल्या बेसन पिठामध्ये 2 चमचे पाणी ॲड केलेलं आहे, म्हणजेच हे पीठ आपलं रवाळ होत जाईल. आपण बघू शकतो की आपल्या आता पिठाला तूप सुटलं गेलेलं आहे आणि छान भाजलं गेलेलं आहे. आपण बघू शकतो की आपलं हे बेसन पीठ लाडू बनवण्यासाठी तयार होत आहे. आता आपण आपलं हे पीठ परातमध्ये काढून घेऊया आणि साधारण 2 ते 3 तास थंड होण्यासाठी ठेवूयात. आपलं पीठ गार झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये थोडीशी विलायची घालून घेतोय आणि आता लास्ट स्टेप ती म्हणजे पिठी साखर. लागेल तशी आपण पिठी साखर याच्यामध्ये ॲड करतोय आणि व्यवस्थित त्याला आता आपण मळून घेणार आहोत. पिठी साखर आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे आणि हातावरती आपल्याला असं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. चव बघून आपण पुन्हा एकदा त्याच्यामध्ये थोडीशी पिठी साखर अजून ॲड करतोय. तुम्हाला देखील कन्सिस्टन्सी आणि चव बघून वरून पिठी साखर ॲड करत जायची आहे. बेसन लाडू हे आपण आता वळायला सुरुवात केलेली आहे आणि आपण बघू शकतो की आपलं तुपाचं पिठी साखरेचं प्रमाण एकदम ॲक्युरेट आलेलं आहे, व्यवस्थित आहे. बेसन लाडू हे आपले विरघळत नाही आहे. आपण त्याच्यामध्ये बदाम हा लावलेला आहे, जे आपल्याला सोयीस्कर पडेल. जो ड्रायफ्रूट तो आपण लाडूवर लावू शकतो आणि आपले बेसन लाडू हे तयार आहेत. बेसन लाडूची ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.